अरे मी अभागी आहे, मी पापी आहे की माझ्या रामाला माझ्यामुळे वनवासाला जावं लागलंय. दाटला चोहीकडे अंधार, दाटला चोहीकडे अंधार. हे सुमंता, आज चारी दिशेनं मला अंधार दिसतोय रे. देऊ न शकता शीन हा देह, देऊ न शकता शीन हा देह, प्राणासी आधार. दाटला चोहीकडे अंधार सुमंता, चोहीकडे अंधार. दाटला चोहीकडे अंधार. मरणा समाई मज राम दिसेना, मरणा समाई मज राम दिसेना. जन्म कशाचा आत्मविवेचना, जन्म कशाचा आत्मविवेचना. अजून तोडीन जीव बंधना. दाटला चोहीकडे अंधार. हे सुमंता, आज मृत्यूच्या समयी, मरणा समयी माझा राम दिसेना. आज मृत्यूच्या समयी माझा राम माझ्या डोळ्यानं दिसत नाही रे सुमंता. आज मात्र माझा राम माझ्या जवळ नाहीये. आज कौशल्याची क्षमा मागतोय. क्षमा कर माझा तू कौशल्या, क्षमा कर सुमित्रा पुत्र बसला. हे कौशल्या, हे सुमित्रा, अगं क्षमा करा मला. मी तुमच्या दोन्ही मुलांना वनवासाला पाठवले ग. क्षमा करा, क्षमा करा. सर्व परिवार एकत्रित होतो. कौशल्य मैया, सुमित्रा मैया सगळेजण एकत्रित येतात. सुमंत दाहीमुखून रडतोय, कौशल्य मैया दाहीमुखून रडते. सुमित्रा मैया म्हणते, ओ नाथ असं का बोलता, काय म्हणता, क्षमा कर मला. अहो नाथ उठा, काहीतरी 2 घास खाऊन घ्या. तेवढ्यामध्ये दशरथ राजा म्हणतो, नाही ग सुमित्रा, आज माझा मृत्यूचा समय माझा जवळ आलाय आणि या मृत्यूच्या समयी माझा राम मला दिसत नाही, माझा लखन मला दिसत नाही. काय म्हणत असेल जनक राजा. त्या जनक राजानं त्याची लाडकी लेक राजघराण्यात दिली होती आणि मला सांगितलं होतं, माझ्या लेकीला केसा इतकं सुद्धा दुःख होऊ देऊ नका. अगदी 15 दिवसाचा विवाहाच्या अंतरानं माझ्या जानकीला मी वनवासाला पाठवले ग. माझ्या इतका पापी दुसरा कोण आहे. दशरथ राजा स्वतःच्या अंतकरणाला पापी समजत होते आणि पापी समजत असताना शेवटी सायंकाळची वेळ झाली आहे आणि सायंकाळच्या वेळी आज राम लक्ष्मणाला क्षमा मागत, सीता मैयाला क्षमा मागत राजा दशरथाने आपला राम 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 6 वेळा राम राम म्हटले आणि या इहलोकाची यात्रा संपून निघून गेली. राम राम कहे राम राम कहे राम राम, तनु परिहारे रघुवर बिरह राम कहे सुधा. राम राम कहे राम राम कहे राम, तनु परिहारे रघुवर बिरह राम कहे सुधा. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. राम 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 6 वेळा म्हणली. राम राम कही राम राम कही, राम राम कही राम, तनु परिहारी रघुबीरही राऊ गये सुरधाम. राम 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 6 वेळा शब्द उच्चारला आणि राजा दशरथानं आपला प्राण त्याग केला. लोक सहज म्हणतात की आपला बाप आपल्यासाठी काय करतो. जगातला एक बाप असा होऊन गेला रे की ज्या मुलाच्या योगानं राम 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 म्हणून आपला प्राण देऊन टाकला, मुला प्राण सोडला. पण सहज लोक म्हणतात आमच्या बाप आमच्यासाठी काय करत नाही. गड्या, बापाची आठवण यावी अशी वाटत असेल ना कधीतरी, रामायण एकांतात ऐका आणि राजा दशरथाचा निर्वाण प्रसंग वाचा, ऐका. कळेल की रामासाठी एक बाप मुलासाठी काय करतो आणि मुलासाठी आपला प्राण देऊन टाकला राजा दशरथा.
सगळीकडे बातमी पसरली की एक सूर्यवंशातला राजा आमच्यापासून 14 वर्षाला निघून गेला आणि देवानं आमचा दुसरा सूर्य अस्ताला घातला. आज अयोध्या नगरीवरती संकट आलंय. कोण राजा असणार, कोण आमचा सांभाळ करणार. आज दशरथ राजा आमच्यातून निघून गेले आणि प्रभू रामचंद्र सुद्धा 14 वर्षाच्या वनवासाला. वाऱ्यासारखी बातमी पसरली. सुमंताने एक रथाचा सारथी बोलवला आणि सांगितलं, जा नंदीग्रामला भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला राहतायत, त्यांना घेऊन ये. रात्रीच्या वेळी इकडे भरताला वेगवेगळे स्वप्न पडत होते. भरताला काही झोप लागत नव्हती. पहाटच्या वेळी रथ दिसला, रथावरती झेंडा दिसला सूर्यवंशाचा. सूर्यवंशाचा झेंडा दिसला. सूर्यवंशाचा झेंडा दिसल्यानंतर पहाटे 4च्या सुमारात खाली आले. पाहिलं भरत राजाने आपल्या नगरातला रथ दिसतोय. अहो सारथी, एवढ्या रात्री का आलात? भरताला सांगितलं, तुम्हा दोघंही भावंडांना बोलवलंय आणि अर्जंट बोलवलंय, चला लवकर. सारथ्याला विचारत होते, अरे काय झालंय ते तर सांग. म्हणी सांगण्याची वेळ नाही, चला लवकर. रथामध्ये बसवलं भरत आणि शत्रुघ्नाला. येईपर्यंत अयोध्या नगरीमध्ये नंदीग्रामातून भरत विचारत होता, अरे काय झालंय सांगा ना, काय झालंय सांगा. रथाच्या घोड्याच्या डोळ्यात अश्रू होते. सारथ्याच्या गळ्यातल्या डोळ्यात अश्रू होते. सारथी सुद्धा रडत होता, रथाचे घोडे सुद्धा रडत होते. भरताला मात्र काही कळेना. तेवढ्यामध्ये पूर्ण अयोध्या नगरी राजवाड्याच्या समोर जमा झालेली होती. पहाटची वेळ झाली होती आणि पहाटच्या वेळी अयोध्या नगरी सगळे जमा झाली असताना रथातून खाली उतरले. एवढे लोक पाहिले आणि भरताच्या मनामध्ये दसकन झालं. भरत विचारतोय, अहो काय झालं कळेल का, अहो काय झालं कळेल का. तेवढ्यामध्ये गावातल्या नगरातल्या लोकांनी सांगितलं, ओ भरतजी, तुमचे वडील स्वधामाला निघून गेलेत. वडील स्वधामाला निघून गेलेत म्हटल्याबरोबर भरत राजा धावत धावत निघाले वडिलाच्या दिशेनं. तेवढ्यामध्ये दुष्ट कैकईने पापीने असा वेळ असताना शेजारात पडलेलं आहे आपल्या नवऱ्याचं, धड पडलेलं आहे आपल्या नवऱ्याचं, मृत्युमुखी पडलेला नवरा आहे, तरी सुद्धा हिनं ताट घेतलंय आणि भरताला ओवळण्याकरता आली. एवढी दुष्ट बुद्धी हिच्या अंतकरणात झाली होती या मंत्रेमुळं. ताट घेतलाय, समोर आली भरताच्या आणि भरताला ओवाळते, भरताला राज तिलक लावते. तेवढ्यामध्ये भरताला राग आला आणि भरताला वाटतं, एवढ्या अपशकुनामध्ये, एवढ्या वाईट वेळेमध्ये ही का माझं ताटलं ओवाळत असेल. गावातल्या लोकांनी कैकईला पाहिल्याबरोबर याच दृष्टीमुळं आमच्या रघुकुलातला सूर्य 14 वर्षाच्या वनवासा गेलाय, दुसरा राजा आमचा निजामाला निघून गेलाय. या पापिनीचं तोंड बघता कामा नाही. अयोध्या नगरीतील सगळे लोक पाहायला लागले. भरताच्या कानावर पडलं, वनवासाला गेलेत. अहो काय झालं, काय झालं. अरे तुझ्या आईनं, या कैकईनं, या पापिनीनं तुला राजपद मिळावं म्हणून प्रभू रामचंद्राला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलंय आणि आता तुझी आरती करण्याकरता, तुला ओवळण्याकरता आली आहे. हे ऐकलं, जोरात ताटावरती थाप मारली, लात मारली. लात मारल्यानंतर माता नाहीस तू, वैरीने आहेस म्हणून तिला बाजूला काढलं. समोर धावत धावत गेले. राजा दशरथ पडलेले होते. दशरथच्या पार्थिव देवाला हलवून भरत राजा उठवत होते, रडत होते. रडता रडता बराच वेळ निघून गेला. पूर्वचिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी या सर्वांनी सांगितलं, झालंय त्याच्यावरती कोणी काही बोलवायचे नाही, आता याचा अंत्यविधी केला पाहिजे. राजा दशरथाचा अंत्यविधी पूर्ण केला. 10 दिवस पूर्ण झाले आणि 10 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर कैकेयीला मात्र वाटायला लागला, आता आपण दोष केलाय, आपण दोषी आहे. कारण माझा भरत सुद्धा मला बोलत नाही, माझा शत्रुघ्न मला बोलत नाहीये. अख्ख्या गावातले लोक, नगरातले लोक मला नाव ठेवायला लागले. क्षमा मागण्याकरता भरताजवळ गेली. भरत बोलला नाही. भरतानं सांगितलं, आजपासून तू माझी आई नाहीस, आजपासून तू माझी आई नाही आहेस. अगं तुझ्या मनात एवढी कशी लालसा आली, मोठा भाऊ असताना बारका भाऊ राजगादीवरती बसावं आणि त्याच्यासाठी 14 वर्षाचा रामाला माझ्या वनवासाला पाठवले. पण प्रभूने तरी मला सांगायला पाहिजे होतं की मी राजगादीचा त्याग नाही तर प्रभूसाठी माझा जीव देऊन टाकला असता. हे राजगादी कशा. ते सगळे सैनिक पाहिलं, लक्ष्मणजी बाहेर होते. सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळी लक्ष्मणजी त्या कुटियाचं रक्षण करत असताना इकडं तिकडं फिरत होते. दिसला सूर्यवंशाचा झेंडा त्यांना. झेंडा पाहिल्यानंतर भरत दिसतोय, सगळं सैनिक दिसतोय आणि लक्ष्मणाला राग आला. अरे याच भरतामुळे माझ्या प्रभूला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागलाय आणि आता कदाचित 14 वर्षाचा वनवास नाही तर कायमचा मारण्याकरता भरत सैनिक घेऊन माझ्या भावाकडे गेलाय. पण माहिती नाही त्याला, जोपर्यंत हा लक्ष्मण जिवंत आहे तोपर्यंत प्रभूकडं येऊ देणार नाही. अगोदर लक्ष्मणाला मारावं लागलं आणि मग प्रभूकडे जावं लागल. हातात धनुष्यबाण घेतला आणि सांगतोय, हे भरत, तू जर समोर आलास तर याद राहते या लक्ष्मणासोबत वैरत्व पत्कारशीर. आवाज आल्याबरोबर प्रभू धावत धावत बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर लक्ष्मणाकडे पाहतात. हे लक्ष्मण, अरे काय झाले. प्रभू पहा, तो भरत, शत्रुघ्न, या तिन्ही राण्याची दुष्ट कैकेयी सगळे अयोध्येतले सैनिक घेऊन तुम्हाला मारण्याकरता आले. एवढं ऐकल्याबरोबर लक्ष्मणाला शांत व्हायला सांगतात. लक्ष्मणजीचा स्वभाव रागीट होता. लक्ष्मणजीला सांगितलं, भरत, प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणा थांब, काय ते बघू. पाहिलं, थोड्या अंतरावर समोर आल्यानंतर दिसलं की रथ मात्र खुल्ला चालू आहे आणि रथाच्या खाली भरत पायानं चलतोय.
रथात फक्त 3 आया बसलेल्या. सुमित्रा, कैकेयी, कौशल्यमा या रथात बसलेल्या आहेत. भरत मात्र पायाना चलतोय. प्रभूला वाटलं निश्चित भरत मला भेटण्याकरता आलाय. चित्रकूटाहून थोडंसं खाली अंतरावरती आले आणि त्या मंदाकिनी नदीच्या किनारी भरत आणि प्रभू रामचंद्राची प्रथम भेट होते. आलिंगन पाहिलं. भरत डसा प्रभूकडे पाहून रडायला लागला. अंगावर संन्यासाचे वस्त्र दिसले. ते वल्कल अंगावरती दिसल्यानंतर भरत स्वतःला पापी समजत होता की माझ्यामुळं माझ्या भावाला वनवास मिळालाय, माझ्यामुळं माझ्या भावाला वनवास मिळालाय. ऐका गड्या, भाऊ भाऊ कसा असावा आपल्याला रामायण शिकवतं. भावानं भावासोबत काय करावं, भावानं भावासोबत कसं राहावं, भावासाठी भावानं काय करावं याचं शिक्षण देणारी कथा, याची शिकवण देणारी कथा म्हणजे रामायण आहे. रामायण कशाला म्हणतात आणि महाभारत कशाला म्हणतात एकाच वाक्यात सांगतो ऐका. माझं हेही माझ्या भावाचं आहे आणि भावाचं हेही त्याचंच आहे. ही जशी भावना आहे ना त्याला रामायण असं म्हणतात. महाभारत कशाला म्हणतात ऐका. माझं हे तर माझंच आहे पण माझ्या भावाचं सुद्धा माझंच ही भावना आली की तिथं महाभारत झालं. कशाला म्हणतात रामायण. अरे रक्त ज्यावेळेस रक्ताला जागतं त्याला रामायण म्हणतात. रक्त ज्यावेळेस रक्तावरती ओकतं ना त्यावेळेस त्याला महाभारत म्हणतात. अशी महाभारत रोज घरात पाहायला मिळतात आपल्याला. ईदभर धुऱ्यासाठी, हातभर जागेसाठी, काही पैशासाठी रोज भाऊ भावाला मारायला जातोय. रोज हे महाभारतातूनच आलेले आहे. रामायण हे शिकवतं का. ज्या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला, याच भारत देशात प्रभू रामचंद्राचा जन्म आहे. याच भारत देशात प्रभू रामचंद्राचा भाऊ भरत होता. तिच्या भरताना आपल्या भावासाठी सर्वस्वाचा त्याग करून आले. हात जोडले भावाला सांगितलं, भैया एकदा तरी मला विचारायचं होतं की 14 वर्षाच्या वनवासाला जाण्याकरता. अहो जर मी म्हणलं असतं की मला राजगादी हवी आहे मग तुम्ही 14 वर्षाचा वनवास पत्करायचा. त्यावेळेस भरताला सांगितलंय. रामप्रभू म्हणतात, हे भरता, अरे मला माहिती आहे तू राजा झाला काय मी राजा झालो काय, यात वेगळं काय रे. आनंदानं राजपद भोग, अयोध्या नगरीचं रक्षण कर. रडत रडत भरताना सांगितलं, कसं रक्षण करायचं. आपले वडील राजा दशरथ सुद्धा मला निघून गेले. हे ऐकलं प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. बघा, देव होते तरी बापासाठी रडले, आपण तर माणसं आहे. प्रभू रामचंद्र डसा रडायला लागले आणि प्रभून म्हणतात, भरताला विचारतायत, भरता कशामुळे रे. तेवढ्यामध्ये रडत रडत भरत सांगतोय, प्रभू तुम्ही 14 वर्षाच्या वनवासाला ज्या दिवशी अयोध्या नगरी सोडून आलात ना 6 दिवस राजा दशरथ अंतरुणावरती पडलेले होते. अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि शेवटी क्षमा मागत राम 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 म्हणत त्यांनी प्राण सोडून दिला. प्रभूनं ऐकल्याबरोबर प्रभूच्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रभूच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर प्रभूनं सांगितलं, माझ्यामुळं माझ्या वडिलाला जावं लागलंय. कौशल्यमा, सुमित्रा मैया, कैकेयी मैयाला प्रभू क्षमा मागताय. सीता मैया रडते, लखनजी रडतायत. लखनजी रडत असताना भरतनं सांगितलं, भैया झालं ते झालं, जाऊ द्या, आता तुम्हाला अयोध्येला परत यावं लागेल. अयोध्या नगरीमध्ये तुम्ही जर परत आलात तर हा भरत परत जाईल, नाही तर भरत सुद्धा तुमच्या सोबत 14 वर्षाच्या वनवासाला निघून आलाय. नको आम्हाला ते राजगादी. भरताला सांगितलं, हे भरता असं नको रे, 14 वर्षाचा वनवास मला मिळालाय, तू कशामुळं वनवासाला येतोय. आणि मी जर इथून परत आलो ना तर जगात आपल्या सूर्यवंशाची कीर्ती अपकीर्ती होईल. सूर्यवंशातली लोक असं म्हणतील पुढं की अरे राम वनवासाला तर गेला पण अर्ध्यातूनच परत आला, मिळाला होता त्याच्या नशिबानं त्याला वनवास, पण अगदी महिनाभरातच वनवास न भोगता 14 वर्षाच्या वनवासाचा पाठलाग करून त्याला पाठ फिरवून भरताचं म्हणणं ऐकून वापस आला. रघुकुलातली रीत खोटी ठरलं रे भरता. प्रभू मला काही ते सांगायचं नाही पण तुम्हाला परत यावं लागेल. प्रभूनं सांगितलं, नाही परत येणार, आनंदानं राज्य भोग, 14 वर्षाचा वनवास आत्ता संपून जाईल, मी परत येईल. भरतानं सांगितलं, मी तर राज्य भोगणारच नाही. प्रभू म्हणतात, अरे असं कसं शक्य आहे, आता राजा होते दशरथ राजा, ते निघून गेले तर राजगादी कुणीतरी सांभाळली पाहिजे. प्रभू मी नाही सांभाळणार, माझ्यामुळे जर एवढं घडलं असेल तर मी पुन्हा त्या राजगादीचा अपेक्षा अजिबात करणार नाही. किती भरत प्रेम करत होता भावावरती. ऐका, भरतानं सांगितलं, भैया तुमची आज्ञा म्हणून मी परत जाईल, नाही तर मी माझा प्राण त्याग करेल. भरताना सांगितलं, प्रभू रामचंद्रानं माझी शपथ आहे, तुला अयोध्या नगरीमध्ये जावं लागल आणि लोकांचं रक्षण करावं लागल 14 वर्ष. भरताना सांगितलं, प्रभू जातो पण तुमच्या चरण पायातली चप्पल काढावा द्या, मी डोक्यावर घेऊन परत जाईल आणि तेच चरण पादुका त्या खडावा त्या चपला राजगादीवर ठेवल आणि राजगादीची पूजा करून मी अयोध्येच्या बाहेर 14 वर्ष राहील. ज्या दिवशी तुम्ही परत येताल त्या दिवशी मी अयोध्या नगरीमध्ये जाईल. अन्यथा 14 वर्षाचा वनवास संपल्याबरोबर एक दिवस बी जर उशीर केला तर हा भरत तुम्हाला पुन्हा जगामध्ये दिसणार नाही.
भरताला सांगितलं ठीक आहे. हातपायातल्या चपला काढल्या. भरतानं प्रभूचं दर्शन घेतलं, सीतामय्याचं दर्शन घेतलं, त्या खडावा घेतल्या, डोक्यावरती घेतल्या आणि भरत परत निघाला. प्रभु कर कृपा पावरी दीने, प्रभु कर कृपा पावरी दीने, सादर भरत इस दरने, सादर भरत इस दरने, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, गिरी पर चढ़ो अखियाँ में पानी, सिर पर चढ़ो अखियाँ में पानी, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम. आपल्या डोक्यावर खडावा घेतलेले आहेत आणि डोळ्यामध्ये पाणी. राम भक्तली चरली राम की निशानी, राम भक्तली चरली राम की निशानी, शीश पर खड़ाओ, शीश पर खड़ाओ आँखियों में पानी, राम भक्तली चला रे राम की निशानी, राम भक्तली चला रे राम की निशानी. रामभक्त भरत आपल्या डोक्यावरती खडावा घेतल्या, डोळ्यामध्ये पाणी आहे आणि डोळ्यावरती पाणी घेऊन, डोळ्यात पाणी आणून डोक्यावरती खडावा घेतल्या आणि रामप्रभूची निशाणी घेऊन अयोध्या नगरीकडे जातोय. सगळे लोक भरताचं दर्शन करतात. धन्य आहे ही बाबांची भेट, धन्य आहे बाबांचं प्रेम म्हणून म्हणून भरताचं दर्शन करताय. पूर्ण अयोध्येमध्ये आले, प्रभूच्या खडावाचा राज्याभिषेक केला आणि अभिषेक केल्याच्या नंतर अयोध्येच्या बाहेर भरताना एक झोपडी बांधली आणि अयोध्येचं रक्षण करायला लागला. रक्षण करत असताना अनेक दिवस प्रभू रामचंद्र चित्रकूटावरती राहतात. तिथले लोक असं म्हणतात की सगळ्यात जास्त वनवासातला काळ प्रभू रामचंद्राचा या चित्रकूट पर्वतावरतीच गेला. किती वर्ष राहिले तर काही ठिकाणी वर्णन आहे 11 वर्ष 6 महिने प्रभू रामचंद्र या चित्रकूट पर्वतावरती राहतात आणि चित्रकूट पर्वताला नमस्कार करतात आणि चित्रकूट पर्वत सोडतात. पर्वत सोडत असताना पर्वतातली सगळी झाडं वृक्ष हे प्रभूचं भजन करतायत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
असताना प्रभूनं चित्रकूट पर्वत सोडलं आणि चित्रकूट पर्वत सोडून पुढे अत्रि ऋषीचा आश्रम लागला. अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर माता अनुसयानं सीतामय्याला पतिव्रत धर्म कसा असावा याचं शिकवण दिलं. पुन्हा अत्रि ऋषी आणि अनुसया मातेचं दर्शन घेतलं. पुढं निघाले आणि पुढं निघाल्याच्या नंतर अगस्त्य मुनींचा आश्रम लागला. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले आणि आल्यानंतर पाहिलं तर पुढे हे वाटेनं रस्त्यानं ढीग लागले होते राखेचे. अगस्त्य ऋषीनं विचारलं, अरे हे काय झालंय? प्रभू रामचंद्र अगस्त्य ऋषीला विचारतात, हे ढिग कशाची आहेत, कशाची राख आहे? त्यावेळेस अगस्त्य ऋषीनं सांगितलं की काही राक्षस उन्मत्त झाली आहेत. त्या राक्षसांनी साधू संत महात्मे ऋषी तपी मुनी संन्यासी तप करण्याकरता आलेले या दिंडीरवनात जंगलामध्ये त्यांना ते मारतात. आणि सगर राजा होता, त्या सगर राजाच्या 60,000 मुलांना राक्षसांनी मारलं. त्यांचे ढिग आहे. पाहिलं प्रभू रामचंद्राला राग आला. प्रभूनं असा विचार केला, त्या राखेचे मूठ हातात घेतली आणि त्या राखेची शपथ घेतली की आजपासून हा रघुवंश राम सूर्यवंशी शपथ घेतो या मृत झालेल्या साधू संत महात्म्यांच्या राखेची की पुढं थोड्याच दिवसामध्ये ही पृथ्वी निशाचर करून टाकेल, राक्षस रहित करून टाकल. शपथ घेतली. अगस्त्य ऋषीला आनंदाने विचारलं, ऋषीवर्य आम्ही पुढं कुठं राहावं म्हटल्यानंतर अगस्त्य ऋषीने सांगितलं, पुढं जा तुम्ही महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर सुंदर अशी गंगा आहे गोदावरी. त्या गोदावरी नदीच्या किनारी तुम्हाला पंचवटी नावाचं सुंदर असं ठिकाण आहे. ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताच्या शेजारी तुम्ही जाऊन आनंदानं वास्तव्याला राहा. प्रभू रामचंद्र तिथून निघतायत आणि अगस्त्य ऋषीला नमस्कार करून पोहोचले चित्रकूट पर्वतावरती इकडं पंचवटीच्या ठिकाणी. आणि पंचवटीच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंदानं राहायला लागले. महाराष्ट्र आणि हे दिंडीरवन अगदी पुण्यवानाच आहे. या महाराष्ट्रात दोन्ही देवाले जे सगळ्यात मोठे अवतार सांगितले जातात राम आणि कृष्ण, ते राम आणि कृष्ण आपल्या या महाराष्ट्रात आलेले आहेत. महाराष्ट्रात पंचवटीचं ठिकाण म्हणजे नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या शेजारी पंचवटीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी प्रभू येऊन राहायला लागतात. आणि 2 नंबरचा कृष्ण परमात्मा म्हणजे पंढरपूरला आहे, याच दिंडीरवनामध्ये. पंचवटीच्या ठिकाणी राहायला लागले. एक दिवशी सकाळची वेळ होती. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रन सीतामय्या कंदमुळं खाण्याकरता फळ खाण्याकरता जंगलात येतात. आणि पाहिलं जंगलात येले एका वृक्षाखाली सीतामय्या आणि प्रभू रामचंद्र बसतायत. लखनजीला सांगितलं, ते बघ समोर झाड दिसतंय, त्या झाडाचे फळ तोडून आण. तिथं पोहोचली रावणाची बहीण. रावणाच्या बहिणीनं पाहिलं कुणीतरी सुंदर सुकुमार. प्रभूचं रूपही गोडच आणि लक्ष्मणही तितके सुंदर दिसत होते. पाहिलं की एवढे गोड आहेत, एवढे सुंदर आहे, कोण असतील? तिने सुंदर मायावी रूप धारण केलं आणि लखनजीच्या समोर आली. आणि लखनजीला म्हणायला लागली, ओ लक्ष्मणजी, ओ नाथ, बघा ना, महाराष्ट्रात देशात तुमच्या इतका सुंदर पुरुष कोणी नाही आणि माझ्या इतकी सुंदर कोणी नारी नाही. तुम समान पुरुष न कोई, मम समान नारी न कोई. तुमच्यासारखा पुरुष कोणी नाही आहे आणि माझ्यासारखी स्त्री कोणी नाही. देवानं किती सुंदर जोडी आपली बनवलंय, माझ्यासोबत लग्न करसाल का? लखनजी म्हणले, मी 14 वर्षाच्या वनवासाला. आणि ते बघ झाडाखाली बसलेले आहेत ना, ते झाडाखाली बसलेले माझे स्वामी आहेत. मी सध्या त्याचा नौकर आहे. कोण आहे? नौकर आहे. आणि नौकराची बायको व्हायची का मालकाची बायको व्हायची तू ठरव. ती म्हणली, ह्याच्यासोबत लग्न करून मला बी नौकरीनेच राहावं लागलं, त्याच्यापेक्षा त्याच्या स्वामी सोबत लग्न केलेलं बरं. प्रभू जवळ आले. प्रभू एका झाडाकडे गेले होते. सीतामय्या एका झाडाखाली बसल्या होत्या आणि झाडाचे फळं तोडत असताना शूर्पणखा प्रभूच्या समोर येते. प्रभूला सुद्धा तशीच म्हणते, प्रभू अहो बघा ना, आपली जोडी किती सुंदर निर्माण केली, लाखात. अहो बघा, तुमच्यासारखा पुरुष या जगामध्ये कुणी नाही आणि माझ्यासारखी नारी या जगामध्ये कोणी नाही. माझ्यासोबत लग्न करसाल का? माझ्यासोबत विवाह करसाल का? म्हणल्याबरोबर शूर्पणखेचं मायावी स्वरूप होतं प्रभूनं ओळखलं. प्रभू सांगतात का माझ्यासोबत लग्न करून काय उपयोग आहे, माझं अगोदरच लग्न झालंय. ते बघ म्हणे, त्या झाडाखाली माझी बायको बसली आहे म्हणे. मग माझ्यापेक्षा ते बघ, माझ्यापेक्षा सुंदर दिसणारा त्या झाडाखाली माझा भाऊ आहे, त्याच्यासोबत लग्न कर. माझ्यासोबत लग्न करून सवत मिळल. तू जर माझ्या भावासोबत लग्न केलं तर मला किती आनंद आहे. शूर्पणखा म्हणली, खरंच आहे, सवत घेण्यापेक्षा नौकरीन झालेलं. लक्ष्मणाकडे परत आली, लखनजीकडे परत आली. लखनजीला म्हणायला लागली, ओ स्वामी, अहो तुमच्यासारखा पुरुष, माझ्यासारखी नारी जगात नाही, माझ्यासोबत विवाह करा.
प्रभू लक्ष्मणजी म्हणते अगं माझ्यासोबत कशाला, रामासोबत, माझ्या स्वामीसोबत लग्न कर. पुन्हा स्वामीकडे येते. या दोघांनी असं ठरवलं हिला थोडं परेशान करायचं. ती रागावली आणि रागावल्यानंतर तिचं स्वस्वरूप धारण केलं. स्वरूप धारण केल्याच्या नंतर तिथं तेवढ्यामध्ये प्रभूनं बाण पाडला आणि लखनजीला सांगितलं, लखनजी तुम्ही सुद्धा बाण काढा आणि हिचं नाकच उडवून टाका. शूर्पणखेचं नाक तोडलं, रक्तबंबाळ झालं आणि रक्तबंबाळ झालेलं नाक घेऊन शूर्पणखा रावणाच्या राज्यात, शूर्पणखा होती रावणाची बहीण, रावणाच्या राज्यात आली. रावणाच्या राज्यात आल्याच्या नंतर ती म्हणली, अगं तुला, त्या राजाला म्हणली, ओ भैया, अहो तुम्हाला काय कळतं का नाही, बघा त्या संन्याशानं माझं नाक तोडलंय. आणि लखनजीनं आणि प्रभू रामचंद्रानं शूर्पणखेचं नाकच का तोडलं, तर संसारात आणि परमार्थात सगळ्यात मोठं आहे काय, काय, नाक. संसारात नाक असेल तर त्याला किंमत आहे आणि परमार्थात नाक असेल तरी त्याला किंमत आहे. संसारात नाक नसेल तर लोक म्हणते तुला काही, एखादी बाई जर लईच बोलू लागली आणि बोलत असताना इकडं तिकडं जर पाहायला लागले आणि उगाच जर काही बी आगावच सांगू लागली तर शेजारच्या 4 बाया एकत्रित बसल्या की 4 बाया म्हणतात, अगं ती एवढी नाक घेऊन बोलायली, तिला आहे का. शूर्पणखेचं नाक तोडलं. देवानं विचार केला ही पुन्हा कुणाजवळ येऊ नये. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण राहताना असं राहावं, श्रीनाथ, राहताना माणसाने असं राहावं